तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाण्यात जिल्हास्तरीय राजमाता महोत्सवाला सुरुवात झाली आहे। 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे काल दिनांक 5 मार्च रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले। या महोत्सवामध्ये 165 स्टॉल लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये बचत गटाच्या महिलांनी हस्तकौशल्य वापरून तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट देऊन साहित्याची खरेदी करून महिला सक्षमीकरणाला बळकटी द्यावी, त्याचबरोबर चविष्ट अन्न पदार्थांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। आज या ठिकाणी अतिशय चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। किती स्टॉल आहेत काय म्हणतात? जवळपास मला 184च्या जवळपास सगळे लहान मोठे स्टॉल आहेत। सगळे खाद्यपदार्थापासून कृषी विभागाचे सुद्धा स्टॉल याच्यामध्ये आहेत आणि ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपल्या उत्पादित केलेल्या वस्तूंचं विक्री या ठिकाणी 5 दिवस त्या करणार आहे। माझं सर्व बुलढाणेकरांना किंवा या ठिकाणी बुलढाण्यात येणाऱ्या सर्व जनतेला त्यांच्या वतीनं आव्हान आहे की त्यांनी या प्रदर्शनीला भेट देऊन आपल्याला जे काही आवश्यकता असेल त्याची खरेदी या ठिकाणाहून करावी असं आव्हान आजच्या निमित्तानं सुरुवात झालेली आहे। किती स्टॉल असणार आहेत, काय काय असणार आहे, जनतेला काय आव्हान करा? आज दिनांक 5 मार्च ते 9 मार्च असा 5 दिवसाचा एक उमेद गटामार्फत आणि कृषी खात्यामार्फत राजमाता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महोत्सवाची सुरुवात माननीय मंत्री केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव सरांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे। एवढंच नव्हे तर त्या सर्व स्टॉलला देखील त्यांनी भेटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। साधारणपणे कृषी विभाग आणि उमेद DRDAचं जे उमेद आहे यांच्या मार्फत साधारण 165 स्टॉलची स्थापना करण्यात आलेली आहे। कृषी खात्यामार्फत देखील 30 ते 35 स्टॉल उभारण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे म्हणजे मला देखील मी स्वतः कृषी खात्याचा पदव्युत्तर विद्यार्थी असताना मला बऱ्याच नवीन व्हरायटी बघायला मिळाल्या। गव्हाच्या असतील, हरभऱ्याच्या असतील किंवा इतर ज्या काही कृषीची उत्पादने होती तर ते खूप चांगल्या पद्धतीचं एक संशोधन पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल किंवा विद्यापीठाच्या मार्फत ते करण्याचं मला बघायला मिळालं। निश्चितपणे चांगल्या पद्धतीच्या बचत गटाने देखील वस्तू बनवलेल्या आहेत, खाद्यपदार्थ बनवलेले आहेत किंवा घरगुती वापराची वस्तू देखील सुंदर बनवलेल्या आहेत आणि स्वस्तामध्ये ते आपल्याला या निमित्ताने खरेदी करता येतील। अन्नधान्यामध्ये आम्ही बघितलं हरभरा किंवा जे कडधान्य आहेत त्याचप्रमाणे सुंदर असे गहू, तांदूळ, बाजरी याचे देखील चांगल्या पद्धतीचं स्वस्तामधलं अन्नधान्य आपल्याला खरेदी करण्याचं चांगला एक आपल्याला एक संधी मिळालेली आहे आणि विशेष करून या ठिकाणी जे काही खाद्यपदार्थ आहेत त्यामध्ये अगदी घरगुती वापरायचे म्हणजे जसं चिकन करी, मटन मांडे, चिकन मांडे किंवा इतर व्हेज स्वरूपाचं जे काही जेवण आहे ते देखील खवय्यांसाठी एक उत्तम संधी त्या निमित्ताने चालून आलेली आहे। माझे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातले जे कोणी बुलढाणा शहरामध्ये येतील पुढच्या 5 दिवसामध्ये सर्वांना एक आवाहन करेल, या बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या आपल्या भगिनी आहेत, आपल्या त्या लाडक्या दिदी आहेत आणि त्यांना आपल्याला लखपती दिदी जर करायचं असेल तर त्यांनी उत्पादन केलेल्या प्रॉडक्टचे आपण मोठ्या प्रमाणावर खरेदी त्यांना 4-5 दिवसामध्ये भरघोस असं उत्पन्न मिळवण्याचा आपण त्यांना एक मदत करूया। मंत्री महोदयांनी